सगळे म्हणाले आपका तो हो गया हमारा क्या है. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षांनी सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांच्या उपस्थित होत असलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या नेत्या, इथं उपस्थित आदरणीय बहिणीसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, इथं उपस्थित युवा नेते, नवनिर्वाचित खासदार पार्थदादा पवार, आदरणीय मुश्रीफ साहेब, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, मी भाषणाला उठायच्या अगोदरच सूरज चव्हाण सारख्या अतिशय हुशार व्यक्ती जो संचालन करतोय त्यांनी मला सांगितलं, सांगताना इतक्या हुशारीने सांगितलं की आपल्याला कमी वेळेत जास्त व्यक्त व्हायचं आहे. याचा अर्थ मी समजलो. म्हणून इथं उपस्थित सर्व आदरणीय मंत्र्यांची क्षमा मागून, विधिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांची क्षमा मागून, सन्माननीय पक्षाच्या नेत्यांची सर्व व्यासपीठावरची क्षमा मागून मी या ठिकाणी आजच्या हा वर्धापन दिन, स्वर्गीय दादा नसताना पहिलाच हा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन दादांना आपण सर्वजण समर्पित करत आहोत. दादांच्या कार्याला, दादांच्या पक्षनिष्ठेला आणि दादांच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या या वृत्तीला मी वंदन करतो. आणि याच ठिकाणी कमी वेळेत जास्त वेळ व्यक्त होण्यासाठी, म्हणजेच सूरज एवढं जरी म्हणलं असतास, आत्ता सगळा खेळाडूचाच आणि खेळाचाच विषय चालू आहे की कमी चेंडूत जास्त धावा काढायच्यात, म्हणजे वैभव सूर्यवंशीचं काम करायचं, एवढं जरी सांगितलं असतं तर ते कळालं असतं. आज या 27व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना या अधिवेशनाला समर्पण, संघर्ष आणि संकल्प हे ब्रीद वाक्य दिलं. हे समर्पण, संघर्ष आणि संकल्प यासाठी की आज सर्वात अनेक जणांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 27व्या वर्षात पदार्पण करत असताना हा पक्ष इथपर्यंत अनेक योगदान आहे. पण त्या योगदानामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान हे स्वर्गीय दादांचं, हे विसरून जमणार नाही. म्हणूनच या अधिवेशनाला समर्पण, संघर्ष आणि संकल्प हे ब्रीद वाक्य दिलेलं आहे. हे ब्रीद वाक्य देत असताना मी फक्त एवढंच सांगेल की अविरत कष्ट घेत असताना अनेक महाराष्ट्रातले सामान्यातले सामान्य कार्यकर्ते जे उद्या नेते होऊ शकतात, ही दृष्टी असणारे नेते
म्हणजे आपले दादा त्यांनी अनेक आमच्यासारख्या रस्त्यावरच्या खड्याला एखाद्या सोन्याच्या अंगठीत हिरा म्हणून जडवावं असे सुद्धा नेते अनेक जण दादांनी इथे घडवलेले आपल्याला व्यासपीठावर दिसतील. ते जे कार्य, ते जे दृष्टी होती, आज तीच दृष्टी या ठिकाणी आपल्याला आपल्या वहिनी साहेबांमध्ये पाहायला मिळते आहे. आणि वहिनी, आपण मला पाहिलंय, माझ्यासारखे अनेक जण आहेत. व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय नेत्यांनी सांगितलं की सर्व ताकदीने दादांचं स्वप्न या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ठासून पुरोगामी विचार रोवून ह्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा करण्यासाठी संपूर्ण ताकदीनं आपण वहिनी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहायचा. आज या ठिकाणी संकल्प करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर नेणं. त्यासाठी अगोदर संकल्प, त्यासाठी समर्पण, आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागणार आहे. आणि ते येणाऱ्या दिवसात आपल्याला करायचं आहे. आणि आपण ते निश्चित कराल हा माझ्या मनात पूर्णपणानं विश्वास आहे. कारण आपण दादांचे सर्वजण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आज आपण इथं पाहतोय, आदरणीय तटकरे साहेबांनी संबंध 27 वर्षाचा पक्षाचा इतिहास सांगितला. अनेक मान्यवर नेत्याचं योगदान सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलं. हे सांगत असताना कबड्डीचा विषय झाला, खो खोचा विषय झाला, फुटबॉलचा विषय झाला, अगदी बुद्धिबळाचा सुद्धा विषय झाला, सगळ्या खेळाचा विषय झाला. पण आपल्या सगळ्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो. खरंय का नाही? खरंय का नाही? मला एवढीच जाणीव करून द्यायची होती. याच्या पलीकडे काही नाही. काल परवा इंडियाची टीम घोषित झाली. सगळे म्हणाले आपका तो हो गया, हमारा क्या है. हमारा क्या है, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल. म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. पण एक निश्चित आहे, खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, आणि वयाच्या 15व्या वर्षात सुद्धा वैभव सूर्यवंशी सारख्या संधी मिळते. याचा अर्थ कर्तृत्वाला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षांनी सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. म्हणून आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण
दादांचं शिवशालू फुले आंबेडकरांचं पुरोगामी विचाराचं स्वप्न या महाराष्ट्रात नंबर 1 चा पक्ष करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करा, त्यासाठी समर्पित व्हा, त्यासाठी संघर्ष करा. एक दिवस वहिनी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी वचन देतो. संकल्प, त्या संकल्पासाठी समर्पित होण्याचा, संघर्ष करण्याचा. आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.